ॲपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया खिलाओ बढिया. कोथळी येथे लाळ खुरकुतचा प्रादुर्भाव, गाभण गाय दगावली. लसीकरण न झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. त्वरित 24 तास पशुवैद्यकीय सेवा सुरू करण्याची मागणी. शिरोळ तालुक्यातील कोथळी गावामध्ये राज्य शासनाच्या पशुधन विभागामार्फत दरवर्षी करण्यात येणारे लाळ खुरकत व विविध विषाणूजन्य आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण यंदा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न झाल्याने सध्या गावात लाळ खुरकत आजाराचा प्रादुर्भाव वाढला असल्याची तक्रार शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. गेल्या 15-20 दिवसापासून या संसर्गजन्य आजारामुळे पशुधन धोक्यात आले असून 4 दिवसापूर्वी रवी पाटील शामगोंडा यांची एक गाभण गाय उपचारादरम्यान दगावली. येथील शेतकरी संजय चव्हाण यांच्या 3 तर संतोष मगदूम यांच्या 3 जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर गावात अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात लागण वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोथळी येथील शिवसेना उभाटा गटाचे विभाग प्रमुख सुकुमार नेचकर यांनी शासनाने त्वरित आरोग्य यंत्रणा सक्रिय करून 24 तास पशुधन वाचवण्यासाठी सेवा उपलब्ध करावी, गोटा टू गोटा सर्वेक्षण करून उपचार सुरू करावेत अशी मागणी केली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण झाले नसल्यानेच हा प्रसंग ओढावला असल्याचे येथील शेतकरी पशुपालक संतोष मगदूम यांनी सांगितले. सरकारी पशुवैद्यकीय सेवा त्वरित उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांना खाजगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागत असून त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान कोथळी येथील महाराष्ट्र शासन राज्य क्षेत्रीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे यांनी सांगितले की आजार सुरू झाल्यानंतर लसीकरण करणे म्हणजे आजाराला बळ देण्यासारखे आहे. त्यामुळे सध्या उपचाराला प्राधान्य देऊन आम्ही जनावरांवर उपचार करत आहोत. संबंधित दूध संस्थांमार्फत पशुपालकांना जनावरात लक्षणे दिसताच त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता लसीकरण सुरू आहे, कुठेही लाळ खुरकत आढळलेली नाही, आम्ही भेट देऊन आलो आहोत, अधिक माहिती घेऊन कळवितो असे त्यांनी सांगितले. कोथळी गावात आजाराचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे. नमस्कार, माझं नाव संतोष मगदूम, मी कोथळी गावाचा रहिवासी आहे. आता आमच्या गावात कोथळी गावात लाळ खुरकूतचा भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव झाले आणि वर्षाला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लाळ खुरकूतीच्या सरकारी दवाखान्याकडून लसी देत होती. यावेळी काही झालं नाही, लसीला कोणी आलं नाही. त्यामुळं भरपूर जनावरांना गावात लाळीचा प्रादुर्भाव झाला आहे. माझी पण आता 3 जनावरं लाळीनं हे आहेत, ग्रस्त आहेत. याच्याकडं शासनानं दुर्लक्ष करू नये. माझं नाव सुकुमार नेचकर, शिवसेना विभाग प्रमुख. गेले कोथळी गावामध्ये लाळीचं साथ आलेलं आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लाळीचं लस देत असतं. ह्यावेळेला शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं कोथळी गावात लाळीचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळं याच्यावर वेळीच उपचार झाले असते तर ही शेतकऱ्यावर प्रसंग आलं नसतं. तरी पण शासनाने ह्याची दखल घेऊन लवकरात लवकर ह्या लाळीवरचा उपाय घरोघरी जाऊन करावं एवढंच सांगतो. नाहीतर याच्यानंतर आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आहे शासनाविरोधात. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.